दिल्लीतील जंतर मंतरवरील सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 16वा दिवस आहे। नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी घेत धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी करून सुरू केलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आज 24वा दिवस आहे। उपोषण सुरू केल्यापासून वांगचुक यांचं वजन 8.25 किलोपेक्षा जास्त कमी झालेलं असून उपोषण कायम ठेवण्याबाबत त्यांचा निर्धार कायम आहे आणि अशी माहिती आंदोलनाची सुरुवात करणारे अभिजित दिपके यांनी दिली आहे। घटनास्थळावरूनच आढावा घेत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी। नीट पेपर फुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधानांनी जबाबदारी घेत राजीनामा दिला पाहिजे या मागणीसह जंतर मंतर येथे सुरू झालेल्या आंदोलनाचा आज जवळपास 25वा दिवस आहे। तर या आंदोलनामध्ये आमरण उपोषण करण्यासाठी सहभागी झालेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 16वा दिवस आहे। उपोषणाची सुरुवात झाल्यापासून त्यांचं वजन जवळपास 8 ते 8.25 किलो घटलेलं आहे आणि 16 दिवस सलग उपोषण केल्यानंतरही त्यांचा उपोषणावर निर्धार कायम आहे। आपल्यासोबत या सगळ्या आंदोलनाची सुरुवात करणारे अभिजित दिपके आहेत। आज काय स्थिती आहे सध्या आणि सरकारच्या वतीने काही चर्चा किंवा बोलणी आहेत का उपोषण सोडवण्यासंदर्भात? सरकारमधून अजूनही कोणी बोलायला सुद्धा तयार नाही आहे। 25 दिवस झाले आंदोलनाला। सोनम सर 16 दिवसांपासून अमरण उपोषणावर आहे आणि तरीही सरकार बोलायला सुद्धा तयार नाही। आमच्या मागण्या काय, आम्ही काय सरकारला जास्त काही जगावेगळं काही मागतोय का? आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की ज्या मुलांनी आत्महत्या केला त्या मुलांना न्याय भेटला पाहिजे आणि धर्मेंद्र प्रधान जे फेल झालेले आहे ॲज अ एज्युकेशन मिनिस्टर, त्यांच्या एज्युकेशन मिनिस्टर राहता खूप पेपर लीक झाले आणि त्या पेपर लीकमुळं मुलांना आत्महत्या करावं लागलेलं आहे। 20पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केल्या। तर त्या धर्मेंद्र प्रधानला काढून दुसरं कोणाला मंत्री बनवा? आम्ही काय म्हणतोय का आम्हाला मंत्री बनवा? आम्ही काय स्वतःसाठी काही मागतोय का? मंत्री जो असेल तो तुमचाच बनेल, पण धर्मेंद्र प्रधान हे अपयशी ठरलेलं आहे तर त्यांना काढून दुसरं कोणाला मंत्री बनवा। आमची फक्त एवढीच मागणी आहे। पण तरीही सरकार एक डायलॉग करायलाही तयार नाही आहे। जेव्हा महात्मा गांधी उपोषणावर बसायचे तेव्हा जे ब्रिटिश लोक होते तेही सुद्धा त्यांच्याशी बोलायला यायचे। ही सरकार तर बोलायला सुद्धा येत नाही आहे। काय लावलं मला समजत नाही आहे।